नमस्कार. वाचनकट्टा प्रस्तुत ई वाचनकट्ट्याच्या 9व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इकिगाई पुस्तक आपण वाचतोय, तर वाचनाला सुरुवात करू. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिशन येथील व्यवसाय प्रशासन आणि मानसशास्त्र या विषयांचे प्राध्यापक असलेल्या डन यांनी असं म्हटलं होतं की जॉब क्राफ्टिंगची संकल्पना नवीन नाही आणि अनेक वर्षापासून कर्मचारी तिचा वापर करत आले आहेत. रिझॅक्सिन्स्की यांना असं आढळलं होतं की त्यांनी अभ्यास केलेल्या कामगारांपैकी 75% कामगारांनी त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधीच उत्स्फूर्तपणे नोकरीत लहान सहान बदल किंवा तडजोडी केल्या होत्या आणि त्यांच्या नोकऱ्यांना त्यांच्या दृष्टीनं जास्त समाधानकारक केलं होतं. कामाच्या ठिकाणी इकिगाई शोधण्यासाठी आपल्या नोकऱ्या किंवा कामं जास्त वेधक आणि आकर्षक आणि लाभदायक करण्यासाठी आपल्याला नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील जॉब क्राफ्टिंग करावं लागतं. मी जॉब क्राफ्टिंग ही संज्ञा ऐकली त्यावेळी मला न्यूयॉर्क टाइम्सच्या प्रसिद्ध लेखक आणि व्हायटन मॅनेजमेंट प्राध्यापक ॲडम ग्रँट यांचं शिकागोमध्ये ऐकलेलं भाषण आठवलं. त्यांनी अर्थशास्त्रज्ञ मायकेल हौसमनं केलेल्या संशोधन अभ्यासाचा उल्लेख केला होता. काही ग्राहक सेवा एजंट इतर लोकांच्या तुलनेत दीर्घकाळापर्यंत त्यांच्या नोकऱ्यांमध्ये का राहिले होते हे शोधून काढणं हा त्यांच्या अभ्यासाचा हेतू होता. जे लोक प्रदीर्घ काळापर्यंत टिकून राहिले होते त्यांनी त्यांचं वेब ब्राउझर म्हणून फायरफॉक्स आणि क्रोमचा वापर केला होता असं त्याला आढळलं होतं. अर्थातच या ब्राउझरनं स्वतःचा त्यांना त्या नोकरीत गुंतवून ठेवलं नव्हतं, तर त्या कर्मचाऱ्यांनी स्वतः त्यांना जास्त सोयीस्कर ठरणारं ब्राउझर डाउनलोड करण्याची कृती केली होती. इंटरनेट एक्सप्लोरर हे विंडोज संगणकावरचं डिफॉल्ट ब्राउझर होतं, तर मॅकवर सफारी होतं. जवळजवळ 2/3 ग्राहक सेवा देणाऱ्या एजंट्सनी याहून अनेक जास्त चांगलं असं एखादं ब्राउझर असू शकेल का असा प्रश्नसुद्धा न विचारता डिफॉल्ट ब्राउझरचा वापर केला होता. दीर्घकाळ टिकून राहिलेल्या कर्मचाऱ्यांनी मात्र आपली नोकरी होती तशी स्वीकारली नव्हती आणि फक्त त्यांना दिलेल्या साधनांचाच वापर केला नव्हता, तर त्यांनी त्यांच्या गरजेनुसार त्यात सुधारणा करून नेटकेपणा आणला होता. इथे एक वेब ब्राउझर तुम्हाला इतर ब्राउझरच्या तुलनेत जास्त आनंदी करेल असं सांगण्याचा हेतू नाही. यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या लोकांनी सक्रिय दृष्टिकोन स्वीकारला आणि डिफॉल्ट ब्राउझरविषयी प्रश्न विचारला. त्यानंतर त्यांच्या नोकरीत नवीन ब्राउझरचा वापर रुळवून ते जास्त आनंदी झाले. या ब्राउझरमुळे त्यांच्या कॉलच्या वेळा अल्पावधीच्या झाल्या आणि त्यांच्या विक्रीच्या कामगिरीला उत्तेजन मिळालं. तुमच्या आकलनात बदल घडवणं. तुमच्या कामात तुम्हाला अर्थपूर्णता सापडत नसेल तर कामात इकिगाई पाहणं तुमच्यासाठी अवघड असेल, परंतु तुम्हाला त्या कामात अर्थ सापडतो की सापडत नाही ही गोष्ट फक्त तुम्हाला कराव्या लागणाऱ्या कामावरच अवलंबून नसते, तर कदाचित अगदी नेमकेपणानं सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या कामाचं कसं आकलन करून घेता त्यावर ती अवलंबून असते. जॉब क्राफ्टिंग हा तुमच्या कामाच्या आकलनाची पुनर्रचना करण्याचा आवश्यक भाग आहे आणि त्याला आकलनविषयी क्राफ्टिंग असं म्हटलं जातं. जपानमध्ये अतिशय
काटेकोरपणे आणि अचूकपणे बुलेट ट्रेन्स धावतात. प्रमुख मार्गावरून सहसा त्या दर 3 मिनिटाला धावतात. इथे तुम्हाला बुलेट ट्रेनची स्वच्छता कर्मचारी अविश्वसनीय वाटावं असं अचाट काम करताना आढळतात. ईस्ट जपान रेल्वे कंपनीच्या सफाई टीमवरच्या एका लेखानुसार एकूण 22 सफाई कामगारांपैकी प्रत्येकजण प्रत्येक ट्रेनच्या संपूर्ण 100 सीटच्या डब्याच्या स्वच्छतेला जबाबदार असतो. त्यांचं काम त्यांनी केवळ 7 मिनिटात पूर्ण करणं आवश्यक असतं. ते करत असलेलं निर्दोष स्वच्छतेचं काम तुम्ही पाहू शकता. जर त्यांनी स्वतःचा विचार फक्त सफाई कर्मचारी असा केला तर त्यांची प्रेरणा मर्यादित होईल आणि ते किमान काम करू लागतील. परंतु ते ज्या पद्धतीने या कामाकडे पाहतात ते महत्त्वाचं आहे. ते स्वतःला अतिथित्यशीलतेच्या व्यवसायात किंवा जपानी लोक ज्याला ओमोटेनाशी असं म्हणतात त्या व्यवसायात असल्याचं मानतात. बुलेट ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रसन्न अनुभव देण्यास ते जबाबदार असतात. यामुळे भरपूर बदल घडवून आणण्यात आले. त्यात गणवेशांचं आधुनिकीकरण करणं, सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं आकलन करून देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करणं या गोष्टींचा समावेश होता. आता त्यांना आपल्या कामाचा अभिमान वाटतो आणि ते हे का करत आहेत आणि कोणासाठी करत आहेत हे माहीत असल्यामुळे त्यांना त्यांच्या कामात इकिगाईचा अनुभव येत आहे. जर इकिगाई ही साफसफाई सारख्या साध्या कामातसुद्धा आढळू शकत असेल तर तुम्हाला तुमच्या नोकरीतसुद्धा ती न सापडण्याचं किंवा न आढळण्याचं काहीच कारण नाही. परिणाम पाहणं. जपानी लोकांना इतरांसाठी उपयुक्त ठरणं आणि आपल्या कामाकरिता आभार मानले जाणं ही गोष्ट प्रेरणादायक वाटते. ते ज्यांच्यासोबत काम करत असतात किंवा ज्यांच्यासाठी काम करत असतात त्यांच्याशी होणारा संवाद किंवा अन्योन्य क्रिया त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची असते. बुलेट ट्रेनच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यांनी नुकत्याच स्वच्छ केलेल्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे चेहरे ते पाहू शकतात. परंतु ही गोष्ट फक्त जपानी लोकांच्या बाबतीतच खरी नाही. तुमच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही घडवून आणत असलेला बदल किंवा फरक आणि परिणाम पाहणं ही प्रेरणा मिळण्याची गुरुकिल्ली असते. आउटसोर्स इन्स्पिरेशन या शीर्षकाच्या एका शोधनिबंधात प्रोफेसर ग्रँट यांनी असं स्पष्ट केलं आहे की इतरांच्या हितावर आरोग्यावर परिणाम करणारं काम करणं आणि त्यांच्या कामाचा परिणाम झालेल्या लोकांना पाहणं किंवा भेटणं या गोष्टी कर्मचाऱ्यांना प्रेरणा देतात. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या कोल्ड कॉलर्स विषयीच्या एका अभ्यासात असं आढळून आलं होतं की फोन करणारे लोक ज्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देण्यासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यापैकी काही जण त्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष भेटले. त्यानंतर जे लोक प्रत्यक्ष भेटले होते त्यांनी जे भेटले नव्हते त्यांच्या तुलनेत 171% जास्त देणगी मिळवली. या पुस्तकासाठी मी केलेल्या संशोधनाचा एक भाग म्हणून मी प्रोफेसर डन यांची जॉब क्राफ्टिंगच्या संदर्भात मुलाखत घेतली. त्यांनी मला असं सांगितलं की ज्यावेळी सन 2001 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधील कॅन्सर सेंटरमधील सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांनी अभ्यास केला त्यावेळी ते करत असलेल्या कामामध्ये किरकोळ बदल करून ते जॉब क्राफ्टिंग करत असल्याचं त्यांना आढळलं होतं. त्यांनी पिंपाला बसवलेली तोटी कशी स्वच्छ केली आहे यासारख्या साध्या गोष्टींचाही अखेरीस रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होणार होता हे त्यांना माहीत होतं. सफाई कर्मचाऱ्यांना आपण कोणाला लाभ व्हावा म्हणून काम करत आहोत ते माहीत होतंच, पण त्या लोकांना ते प्रत्यक्ष पाहू शकत होते हे महत्त्वाचं होतं. त्यांच्यावर त्यांच्या कामाचा होत असलेला परिणामही ते पाहू शकत होते. त्यामुळे त्यांच्या अतिशय साध्या कामामधूनही
त्यांना इकिगाईची जाणीव होत होती. मुक्त पत्रकार म्हणून मी अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन नियतकालिकांसाठी लिहिते. प्रसारमाध्यमानुसार वाचक भिन्न असतात आणि विविध प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचण्याची गोष्ट अत्यंत रोमांचक असते. मात्र त्यामुळे वाचकांविषयीची हवी तितकी संवेदना जाणवणं ही सोपी गोष्ट नाही. तंत्रज्ञान उद्योगातील व्यावसायिक किंवा तिशीतील तरुण कर्मचारी असं वर्णन असेल तर मी कोणासाठी लिहित आहे ते मला बरोबर समजतं. परंतु वैयक्तिक वृत्तकथा लिहिण्याइतकी गंमत इतर कुठल्याही लेखनात तितकीशी येत नाही. ते तितकं चैतन्यदायी असत नाही. माझा एखादा लेख वाचून एखादी अनोळखी व्यक्ती मला तिच्या आणि इतरांच्या जीवनावर झालेल्या परिणामाविषयी लिहिते त्यावेळी मी कोणता फरक घडवून आणत आहे ते माझ्या लक्षात येतं. त्यामुळे मला इकिगाईचा अनुभव येतो आणि मी जे करत आहे ते मी का करत आहे त्याची मला आठवण होते. स्वतःला योग्य प्रश्न विचारणं. मी घेतलेल्या मुलाखतीत प्रोफेसर डन यांनी मला असं सांगितलं होतं की तुमचं काम तुम्ही सध्या कशा प्रकारे करत आहात याविषयीची जाणीव होणं हे यशस्वी जॉब क्राफ्टिंगमधील पहिलं पाऊल असतं. त्यांनी मला असंही सांगितलं की फक्त एक नोंदवही ठेवून तुमच्या कामाच्या सवयी नोंदवू शकता आणि नंतर या सवयी तपासू शकता. त्यानंतर तुम्ही पुढील प्रश्नासारखे साधे प्रश्न विचारा. त्यांच्या उत्तरातून तुम्ही या प्रत्येक गोष्टीवर किती प्रमाणात तुमचं लक्ष एकाग्र करू शकता ते दिसून येतं. हे प्रश्न असे आहेत: मी कोणती कामं करत आहे? तुमची कामं कितीही लहान असली तरी हरकत नाही. प्रत्येक कामाची नोंदवहीत नोंद करून ठेवा. या कामाविषयी मला कसं वाटतं? प्रत्येक कामाच्या वेळी तुम्हाला नेमकं काय वाटत आहे त्याकडे लक्ष द्या. मग ते काम म्हणजे बैठकीच्या वेळी टिपणं घेण्याचं असो किंवा ग्राहकाला बैठकीची आठवण करून देण्यासाठी केलेला फोन असो. तुम्हाला ही कामं आवडतात का की तुम्हाला ती फक्त उरकून टाकायची असतात? माझा वेळ मी कसा घालवत आहे? प्रत्येक कामात तुमचा किती वेळ जात आहे याची नोंद ठेवून प्रत्येक कामाचा मागोवा घ्या. तुम्हाला फारशा आवडत नसलेल्या कामावर तुम्ही पुरेसा वेळ घालवता का? आभासी पद्धतीने, व्हर्च्युअली किंवा प्रत्यक्षात मी कोणाशी बोलत आहे किंवा कोणाशी जोडली गेली आहे? प्रोफेसर डन यांचा असा विश्वास आहे की परस्पर संबंधांमधील क्राफ्टिंग ही जॉब क्राफ्टिंगची अत्यंत प्रभावी पद्धत आहे. माणसं एकत्रितपणे काम करण्यासाठी जन्मलेली असतात, एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे. म्हणून कामावर असताना तुम्ही कामाच्या ठिकाणी ज्या व्यक्तीशी जोडलेले असता आणि ज्यांच्याशी संपर्क साधत असता त्यांच्याशी बहुधा तुम्ही भावनिकदृष्ट्या संबंधित असता. तुमच्याकडे अनन्य प्रतिक्रियांचा अभाव आहे का किंवा विशिष्ट प्रकारच्या अनन्य प्रतिक्रियांचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होत आहे का? हे प्रश्न कदाचित क्षुल्लक नीरस असल्यासारखे वाटतीलही, परंतु तुम्ही काय करत आहात आणि त्याविषयी तुम्हाला काय वाटतं याविषयी जास्त दक्ष आणि जागरूक राहणं हा यातला मुद्दा आहे. एकदा तुमच्या कामाचं तुम्ही मापन केलं की त्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला आकर्षक वाटत असलेल्या आणि तुम्ही करू शकत असलेल्या एखाद्या लहान कृतीचा विचार करा. तुम्हाला जास्त आनंदी करणाऱ्या किंवा जास्त प्रेरणा देणाऱ्या कृतीचा विचार करा. ती कृती प्रत्यक्ष करण्याचा प्रयोग करून पाहणं ही यापुढची पायरी असते. या कृतीनं काम झालं होतं का? त्या कृतीमुळे तुम्हाला हव्या असलेल्या मार्गाकडे तुम्ही वाटचाल केली होती का? जर या तडजोडीनं काम केलं असेल तर तुमच्या कामात तिचा वापर करा. प्रोफेसर डन यांच्या मते तुम्ही एकट्यानं हे करू शकता, परंतु तुमच्या सहकाऱ्यांसमवेत
असताना हे प्रश्न विचारून तुम्ही संपूर्ण टीमलाच जॉब क्राफ्ट करण्याचा मार्ग शोधून देता. तुम्हाला जे काम खरोखरच आवडत नसेल आणि त्यामुळे त्या कामावर तुम्हाला भरपूर वेळ घालवावा लागत असेल, कारण हे काम करणं हा तुमच्यासाठी जिकिरीचा प्रश्न असेल. तेच काम तुमच्या टीममधील दुसऱ्या एखाद्याला कमालीचं आवडत असेल. कदाचित हे उलटही असू शकेल. एखाद्याला अजिबात न आवडणारं काम तुम्हाला अतिशय आवडत असेल. अशा वेळी तुम्ही दोघांनी एकमेकांशी कामाची अदलाबदल करणं ही गोष्ट कदाचित शक्य असू शकेल आणि बहुधा ती जास्त सक्षमतेचीही तुम्हा दोघांसाठी आणि तुमच्या मालकासाठीही असेल. उदाहरणार्थ, बैठकीचा इतिवृत्तांत लिहिण्याचा तुम्हाला खरोखर कंटाळा येत असेल, त्याच वेळी तुमच्या सहकार्याला त्यामुळे आपण बैठकीतील कामावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करू शकतो असं वाटत असेल आणि म्हणून ते काम करण्यात मजा वाटत असेल, अशा वेळी इतिवृत्तांत लिहिण्याची जबाबदारी त्या सहकार्यावर सोपवणं ही महत्त्वाची बाब असेल. त्या बदल्यात जे काम तुम्ही जास्त सक्षमतेने करू शकता ते काम तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता. सर्जनशीलतेला वाव मिळवण्याचा शोध घेणं. प्रोफेसर डन असं म्हणतात की जॉब क्राफ्टिंग म्हणजे सर्जनशीलतेला कुठं वाव मिळतो त्याचा शोध घेणं आणि त्यासाठी सातत्यानं प्रयोग करत राहणं. यामुळे होणारा बदल कदाचित नाट्यमय असणार नाहीत, परंतु इकडे तिकडे थोडीशी अदलाबदल, थोडासा बदल करून तुम्ही तुमच्या कामात इकिगाई मिळवू शकाल. तुमची इकिगाई अगदी कामाच्या ठिकाणाहून दुसरीकडेच कुठेतरी असली तरीही ही पावलं उचलल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात किंवा नोकरीमध्ये जास्त समाधान शोधण्यास त्याची मदत होईल. प्रकरण 5. स्फूर्तिदायक इकिगाई. स्फूर्तिदायक इकिगाई. इकिगाईमधील संदर्भात मी 6 जपानी लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या प्रकरणात मी तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे. प्रत्येकाला स्वतःची इकिगाई काय आहे किंवा तिला साध्य पद्धतीने शब्दात कसं मांडावं हे माहीत असतंच असं नाही, परंतु तुमच्या आयुष्याच्या गाभ्याशी इकिगाई असणं याचा अर्थ तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची परिणती कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्या इकिगाईमध्ये योगदान देण्यात होते. असा असू शकतो, मी निवडलेल्या सर्व लोकांकडे आदरणीय कारकीर्द होती आणि सर्वसामान्य अर्थानं त्यांना यशस्वी म्हणता आलं असतं, परंतु मूलतः ते यशस्वी होते त्याचं कारण ते पुरेसं उत्पन्न मिळवत होते किंवा त्यांना चांगला दर्जा प्राप्त झाला होता हे नव्हतं. अर्थातच ही गोष्टही खरी असू शकते, परंतु ती इथे सुसंगत ठरत नाही. तर त्यांच्या आयुष्यातील खरी इकिगाई त्यांना सापडली होती ते त्यामागचं खरं कारण होतं. त्यांच्या इकिगाईचा पाठपुरावा करण्याची निवड त्यांनी केली होती, कारण त्यामुळे त्यांना समाधान मिळत होतं. त्यांनी भौतिक लाभासाठी किंवा समाजात प्रतिष्ठा अगर प्रशंसा मिळवण्यासाठी हे केलं नव्हतं. या लोकांनी आम्हाला फक्त त्यांची इकिगाई सांगितलीच नाही, तर तुमची स्वतःची इकिगाई तुम्ही कशा प्रकारे शोधू शकाल याची अंतर्दृष्टीही दिली. तुम्हालाही या मुलाखती आणि लोकांच्या सत्यकथा स्फूर्तिदायक वाटतील असं मला वाटतं. नंबर 1. रिका याजिमा. जापनीज मॅन्युफॅक्चर आवरूच्या संस्थापिका. रिका याजिमा यांना वयाच्या 19व्या वर्षी जपानी पारंपरिक कलाकुसरीच्या वस्तूंमध्ये रुची निर्माण झाली. मासिकांच्या स्तंभलेखिका म्हणून त्या भारतभर फिरल्या. याच दरम्यान त्यांनी कारागिरांचं जाळं उभं केलं. त्यानंतर 4 वर्षांनी सन 2011 मध्ये त्यांनी आयेरू या स्वतःच्या कंपनीची स्थापना केली. 0 ते 6 वर्षाच्या मुलांकरिता पारंपरिक जपानी उत्पादनाचा हा ब्रँड होता. त्यांना ॲपेक एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक
कोऑपरेशन बेस्ट अवॉर्डनं 2017मध्ये सन्मानित करण्यात आलं. तुमची इकिगाई काय आहे? या सुंदर जगात जगणं किंवा जगण्याची उत्कट इच्छा बाळगणं ही माझी इकिगाई आहे. सुंदर या शब्दाच्या अर्थात अनेक गोष्टी येऊ शकतात. त्यात आरामशीरपणा आणि एकसंधपणा आणि त्याचबरोबरच एखादी सुंदर दिसणारी किंवा वाटणारी गोष्ट याचा समावेश होतो. सुंदर दिसणं किंवा वाटणं ही आधुनिक जगात कोणत्याही वापरण्याजोग्या उत्पादनाची गरज आहे. परंतु मला फक्त उपयोगाच्या पलीकडे जाऊन सुंदर, आरामदायी आणि उपयुक्त उत्पादनाची निर्मिती करण्याची इच्छा होती. कारण तुमच्या समोरचा वाडगा किंवा आणि चॉप स्टिक्स यांच्यामध्ये बदल करण्यात आला तर तुम्हाला तेच अन्न जास्त चांगल्या चवीचं लागू शकतं. म्हणून मी जपानमधील पारंपरिक कारागिरीकडे वळले आणि आयेरू ही माझी कंपनी सुरू केली. मला या सुंदर जगात जगण्याची इच्छा आहे आणि हे स्वप्न वास्तवात उतरवण्याच्या विचारांनीच माझ्या निर्णयांना गती आली. माझ्यासाठी हीच इकिगाई आहे. इकिगाई तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला काय देते? तुम्हाला ज्या गोष्टीमुळे आपण जिवंत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी असं वाटतं ती गोष्ट म्हणजे तुमची इकिगाई असते. तिच्याशी उत्सुकता, रोमांचकता किंवा आनंदीपणा, प्रसन्नता अशा सकारात्मक भावना जोडलेल्या असतात. सुंदर जगाची निर्मिती करणं ही माझी इकिगाई आहे. पण हे जग मला फक्त स्वतःपुरतं निर्माण करायचं नाही, तर ते संपूर्ण समाजासाठी निर्माण करायचं आहे. त्यात मी काम केलेल्या अनेक कामगारांचाही समावेश आहे. इकिगाई ही समाज तुमचं मूल्यमापन कसं करतो किंवा तुम्हाला किती महत्त्व देतो याच्याशी संबंधित नाही किंवा निदान तिथून तिची सुरुवात तरी होत नाही. मला वाटतं की तुम्हाला कोणीही करायला सांगितले नसली तरी फक्त तुम्हाला ती करण्याची इच्छा असते म्हणून जी गोष्ट तुम्ही करता ती असते इकिगाई. तुम्ही तिचा पाठपुरावा केला आणि अखेरीस ती समाजासाठी उपयुक्त ठरली तर तुम्हाला इकिगाईची जबरदस्त जाणीव होते. एकदा तुमची इकिगाई तुम्हाला सापडली की तुम्ही जास्त निवांत पद्धतीने जगू शकता. मला वाटतं की तुम्हाला कोणीही करायला सांगितली नसली तरी फक्त तुम्हाला ती करण्याची इच्छा असते म्हणून जी गोष्ट तुम्ही करता ती असते इकिगाई. कालओघात तुमची इकिगाई बदलली आहे का? माझी इकिगाई बदललेली नाही कारण तीच माझ्या आयुष्याचा गाभा आहे. ती कधी बदललेलं असंही मला वाटत नाही. माझी कंपनी ही एक प्रकारे माझ्या इकिगाईचा पाठपुरावा करण्याची माझी पद्धत आहे. परंतु माझ्या दैनंदिन जीवनातही मी तिचा पाठपुरावा करत आहे. तिला जोपासत आहे. मला ज्या सुंदर वाटतात फक्त त्याच गोष्टींची मी खरेदी करते आणि माझं घर स्वच्छ ठेवण्याचा मी प्रयत्न करते. कारण वस्तू कितीही सुंदर असली तरी अस्ताव्यस्त पसारा पडलेल्या खोलीत ती ठेवली तर ती वाया जाते. सुंदर जगात जगणं हे माझं वैयक्तिक उद्दिष्ट आहे आणि माझी कंपनी हे माझं स्वप्न सत्यात उतरवण्याचा एक मार्ग आहे. म्हणून आयुष्यात प्रत्येक क्षणी माझी इकिगाई मी जगत आहे. माझ्या गाभ्यात ही इकिगाई असल्यामुळे माझ्या कृती नेहमीच तिच्याशी सुसंगत असतात. मी फक्त एक माणूस आहे त्यामुळे नेहमीच अतिशय परिपूर्णपणे मला इकिगाई प्राप्त करता येत नाही. परंतु जर मी 80% वेळा तसं करू शकले तर मला त्याचा आनंद वाटेल. याशिवाय अपरिपूर्णतेतही सौंदर्य असू शकतंच. अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला इकिगाईमुळे मदत झाली आहे का? अडचणीच्या काळात आपण आपल्या मार्गावरून ढळू लागतो आणि मग वाईट निर्णय घेतो. परंतु जर तुमच्याकडे मार्गदर्शक तत्त्व असेल म्हणजे या संदर्भात बोलायचं तर इकिगाई असेल तर तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे उत्तम निवडी करू शकता. तुमच्या इकिगाईच्या विरोधात तुम्ही निर्णय घेतले तर तुम्ही इकिगाई गमावून बसाल आणि तुम्हाला मिळणारे परिणाम
निराशाजनक असू शकतील. तुमच्या भावनांशी प्रामाणिक राहूनच तुमच्या इकिगाईचा तुम्हाला शोध घेता येतो. अगदी अडचणीच्या प्रसंगीही तुमच्या इकिगाईशी प्रामाणिक राहून तुम्ही जास्त चांगले निर्णय घेऊ शकाल आणि मग त्यानंतर तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. तुमच्या इकिगाईचा शोध तुम्हाला कसा लागला? अगदी गेल्या 6 किंवा तत्सम महिन्यामध्ये माझ्या इकिगाईचा थोड्या आणि साध्या शब्दात सारांश मांडणं मला जमलं आहे. सुंदर जगात जगणं ही माझी इकिगाई आहे. मी करत असलेली प्रत्येक गोष्ट नेहमीच या इकिगाईशीच संबंधित होती. परंतु तोपर्यंत तिचं वर्णन करण्यासाठी मी वेगवेगळ्या संज्ञा, वेगवेगळे शब्द वापरत होते. स्वतःशी सातत्यपूर्ण संवाद साधणं हा तुमची इकिगाई शोधण्याचा एकमेव मार्ग आहे, असा माझा विश्वास आहे. मला एखादी गोष्ट का आवडते किंवा ती गोष्ट इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा मला जास्त आरामदायक का वाटते, असे प्रश्न स्वतःला विचारणं मी कधीही थांबवलं नव्हतं. तुम्ही नेहमी जे करता किंवा जी गोष्ट आचरणात आणत असता ती म्हणजे इकिगाई नसते, तर तुम्ही जिचा शोध घेता ती गोष्ट म्हणजे इकिगाई असते. तुम्हाला ती सापडते कारण माझा असा विश्वास आहे की स्वतःशी सातत्यपूर्ण संवाद साधत राहणं हा इकिगाई शोधण्याचा एकमेव मार्ग आहे. तुम्हाला संवेदना, भावना जाणवू शकतात. मला वाटतं की तुमच्याकडे संवेदनांकडे, भावनांकडे लक्ष देणं आणि तुम्हाला जे जाणवत आहे ते अशा प्रकारे का जाणवत आहे, असा स्वतःला प्रश्न विचारणं ही आपली गुरुकिल्ली आहे. तुम्ही हे सतत करत राहिलात तर तुम्हाला तुमची कारणं सापडतील आणि तीच तुम्हाला इकिगाईच्या शोधापर्यंत घेऊन जातील. तुम्ही नेहमी जे करता किंवा जी गोष्ट आचरणात आणत असता ती म्हणजे इकिगाई नसते, तर तुम्ही जिचा शोध घेता ती गोष्ट म्हणजे इकिगाई असते. तुमच्या दैनंदिन जीवनात तुमची इकिगाई कशी काय चपखल बसते? माझी इकिगाई हा माझ्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. यात आयेरूमधील माझ्या कामाचा समावेश आहे. तिथे आमच्या मनात जास्त सुंदर जग निर्माण करण्याची उत्कट इच्छा असते. जपानमध्ये 100हून जास्त वर्षाचा इतिहास असलेल्या अनेक कंपन्या आहेत. सांपो योशी, दोन्ही बाजूंना लाभदायक ठरणारी असे याचे भाषांतर करता येईल. मनोरचनेत या कंपन्यांच्या दीर्घायुष्याची मुळे दडलेली आहेत. ही मनोरचना पिढ्यानपिढ्या पुढे चालत आली आहे. पुन्हा एकदा इडो काळाकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनात असा विश्वास असतो की विक्रेता, ग्राहक आणि समाज या प्रत्येक घटकाला लाभ झाला पाहिजे. आम्ही सांपोयोशीच्या आधारावर आमचे निर्णय घेतो, कारण एक सुंदर जग निर्माण करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, यावर आमचा विश्वास आहे. मी आयेरूमध्ये घेत असलेल्या निर्णयांसह माझ्या आयुष्यातील सर्व निर्णय हे नेहमीच माझ्या इकिगाईशी सुसंगत असतात. झालंय सर. सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी 12 वाजता. सर बाहेर पडू. थँक्यू.